म्हणले टाळ्याने डोकं फोडीन म्हणले. भजनी विक्षेप ह्याची पै मरण परवडलं पण विक्षेप नाही परवडला. आणि का बटन बंद करतो तेव्हा म्हणला पंखा मी दिलाय, पंख्याच्या पात्यावर माझं नाव आहे आणि पंखा फिरल्या लोकांना माझं नाव दिसत नाही, मग मी दिलाच कशाला. काढून नी पण गावाला बोर करू नको, ही दान नाही घाण नाही विठ्ठल. लय चिकट. आमच्या गावाकडे एक म्हातारे कृष्णा महाराज, इतकं चिकट एकच धोतार फाटलं तरी घालते. मी म्हणलं दिना बाबा टाकून ती धोतार. ते मला नाही ह्याची लुंगी नेसत असतो मी, म्हणजे त्याचीच लुंगी फाटत आली म्हणे. दिना फेकून बरमोडा शिवला त्याचाच. म्हणजे एका गोष्टीचा किती किस काढावा. धोतराची लुंगीचा बरमोडा फाटत आला म्हणलं दिकी फेकून, गाडीच्या काचा पुसायचं. मी म्हणलं फडकं फाटत आला दिना टाकून त्या चिंद्याने कंदिलाच्या काचा पुसायचं. म्हणलं फडकं काळं झालं दिना टाकून त्या चिंद्याने ते बम पेटवायचं. मी म्हणलं दिकी टाकून ती राख गोळा करायचा आणि राखणी दात घासायचं. म्हणजे धोतराची राग झाली आणि राखत मीठ टाकून दात घासलं पण धोतार फेल जाऊ दिलं नाही. याला म्हणायचा चिकटपणाचा बादशाह विठ्ठल. अहो पैसा कमाओ पण दान बी करा. धरण कोणतंही जवळ का येलदरीच येलदरी. दुसरे छोटे मोठ्या धरण कोणतंही असू द्या, येलदरी असू नाही तर नाथसागर असू नाही तर उजने असू, जायकवाडी असो, कोयना असो, वारणा असो, धरणाला सांडवा ठेवावा लागतो. का? ओव्हरफ्लो पाणी झालं की तिकडून काढून द्यावं लागत असतं. जर सांडवा नसल धरण फुटण्याची शक्यता आहे. तसं तुमच्या संसाररूपी धरणामध्ये पैसारूपी भरपूर पाणी साठवा, पण अन्नदान, ज्ञानदान, दिंडीला पंगत, मंदिराचा जीर्णोद्धार, सप्त्याला सहकार्य, शाळेच्या मुलांना सहकार्य, गोरगरीबाला सहकार्य, असा थोडा सांडवा ठेवा. म्हणजे हिकडलं पाणी शाबूत राहत असतं, नाही तर इकडं स्फोट होण्याची शक्यता आहे विठ्ठल. तू काय उदार आहे का देवा? काय धरुणी देवा कृपणाचे द्वार, कृपणाची ती ठेवा आपुला, जैसा दक्ष परावे आमोला ज्ञानोबरे म्हणतात. कृपण माणसं त्याचा ठेवासे जपून ठेवते. ज्ञानोबऱ्यांची आणखी गोवी ना तरी निदैवाच्या परिवरी लाहो रुतले आहाती सस वरी बैसोनी उपवास करी दारिद्र्य जायसा. सोन्याच्या मोहरा घरात पुरलेल्या पण त्याच्या वर बसून उपवास करतो म्हणजे पैसे खर्च करायचे नाहीत. कृपण विठ्ठल. आणि ही पदवी तुकोबाराने कुणाला दिली? देवाला. काय धरुणी देवा कृपणाचे द्वार, असा तर तू चिकट आहे आणि आम्हाला काय मागा म्हणतो विठ्ठल. आणि तू दिलंय कुणाला काय? कुणाला काय दिलंय म्हणले की देवाने सांगितलं तुकोबा देण्याच्या बाबतीत माझा हात कुणी धरायचा नाही. मी बिभीषणाला लंका दिली, देवा बा आता हाणायच्या नाहीत. आता मला सांगा, बिभीषणाला लंका दिली होती कुणाची? रावणाची. दिली कुणाला? बिभीषण भावाला. अहो महाग पुढं जर त्यांच्या वाटण्या झाल्या तर निमी वाटून आलीच असती ना. तुम्ही काय उपकार केला का? त्यांनी रिस्क किती घेतली, तो पार्टी फुडून इकडं आला होता. फुटलेल्या माणसाला पद दिलं म्हणजे उपकार नाही, त्यांनी रिस्क घेतलेली असती. त्याच्यामुळे तुम्हाला मालदाबा भेटला. त्याच्यामुळे तुम्ही उपकाराची भाषा करू नका. त्यांनी तेवढी रिस्क घेतली होती, सक्का भाव सोडला आणि तुमच्याकडे आला. बिभीषणाला लंका दिली, त्याच्याच भावाची होती, त्याला दिली, उपकार केला नाही. द्या म्हणल्या बिभीषणाचं सोडून. सुदामाला सोन्याची नगरी दिली. देवा आता तुमचा खोटेपणाचा कळत झाला. सुदामाला सोन्याची नगरी देवाने दिली नाही बरं का, रुक्मिणीने दिली, लक्ष्मीनं. देव देत असतोय तेव्हा. अहो ती गरीब परत देहांना तर राहिलंच नाही. माझा मित्र होता सुदाम म्हणून, तीच ह्याला भेटाय आलं. तिथं दारात आडिवलं, बळच आपला ID कार्ड दाखवून घुसलात. मित्र आहे म्हणून. सुदामाला माहित होतं देवाचा स्वभाव कसला आहे ते. सुदामाला माहित होतं देव देणार तर काही नाही, पण आपल्यालाच गेल्या गेल्या काहीतरी खायला मागेल म्हणून आधीच पोहे नेले होते. फके मारी कोरडेच. गेल्या गेल्या सुद्धा मला इतरायचं ना, तब्येत कशी, गरिबी काय म्हणते, लेकरं बरं शाळेत जातात का? तसलं नाही. मला खायला काय आणलंय कर सुद्धा म्हणे वळख. हे जातच अशी म्हणले माहित नाही, ह्याचं फक्त खाण्यावर द्या नाही म्हणले. आणलंय म्हणले, गठोडं बांधलं होतं, धरा म्हणले हा ना पोहे. 3 दिवस सुदाम राहिला
आता सुदामाने देवाचे कपडे घातले होते 2-3 दिवस देवाच्या घरी. 2-3 दिवस मॉनिटर लावले. 2-3 दिवसात सुदामजीने ओळखलं ही देणार तर काय नाही, इथं राहून आपलं नुकसान आहे, आपलं घर जवळ करा. मज बायको म्हणली होती तुमचा मित्र मोठा आहे काहीतरी मागा, पण काय मागाय जुगं ठेवलंच नाही की थोडा सुद्धा त्या विषयाला हात स्पर्शच घाले ना, तर आपलं घर जवळ करा. देवाचे कपडे होते तसा सुदाम निघाला. देवाने थांबविलं, सुदामजी कपडे काढून ठेवा. सुदामजीला कपडे काढायला लावली आणि फाटकी धोतर घालून आला ती घालून जा म्हणले. इतका तर हे चिकट आहे, काय धरून देवा कृपणाचे द्वार. लक्ष्मीला दया आली. औक्षण करण्यासाठी ताट आणलं. हात लक्ष्मीचा आहे. गंध घेतला करमऱ्याच्या हिता असती असा लक्ष्मीने जागून दाबून गंध लावला. इकडं गंध आणि तिकडं सोन्याची नगरी संगच विटवलं. कोणी दिली? रुक्मिणीनं लक्ष्मीनं. देवाचा काय ह्याच्यात सहभाग आहे? आणि तुम्ही काला बायकोचं श्रेय घेता? मी सुद्धा मला सोन्याची नगरी दिली म्हणून तर तुकोबाराय म्हणले पाय लक्ष्मीची लक्ष्मी. आणि शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मी बर का. हा, आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, नवरा बायकोची कधी भांडणं होत नाहीत. इको कमी ठेवा. चुकून झाली नवऱ्याने ठोका टाकत्या, फुसफुस करते, रुसती, फुगती, धुपती, स्टँडवर जाते, तिथं गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालीन. तिथून रिटर्न शेजाऱ्याने म्हणली 2 महिने येणार नव्हते, 2 तासात कसं काय आले? म्हणजे तू माझा संसार मोडायलाच बसली पण मला टिकवायचा पडलाय ना. म्हणजे होतच असं कमी जास्त. मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा का? आता पोरगे लग्नाला आले, पोरगा आज उद्या कुठेतरी चिकटन, आणि मग आता नातू खेळायचं वय राहिलं ना, आता काय रुसून जायचं. मग आधीच कशाला कालवा करायचा? शेतकरी बी काय म्हणाला सणासण कानाखाली टाकतो. शेतकऱ्याची बायको बी काय कमी बोलत नाही शेतकऱ्याला, ती बी लय टोकाचं बोलती. पण शेतकरी म्हणतो बोलती पण तिच्या मनात मळ नाही. आता मळ हाय का नाही तुलाच माहिती, पण तू म्हणतोय पण नाही. आणि असं म्हणूनच पुढे जावं लागतं तर ते टिकत असतं. हा, शेतकऱ्याचं एक विशेष आहे, भांडणार, झगडणार पण कड लावणार. घटस्फोट शेतकऱ्याचे आहेत का? 99.99% शेतकऱ्याचे घटस्फोट नाही. घटस्फोट कोणाचे? शिकलेले, क्रिकेटर, अभिनेते, उद्योगपती, बिल्डर. हे शिकलेले का हुकलेले नेमके हे मोठा प्रश्न आहे ना. तुम्हाला तुमचं कुटुंब जर सांभाळत नसेल तर देश सेवा समाज सेवा आमचा विषय राहिला. अहो, शिकलेला माणूस बायकोला हाणायचा तर सोडा, ते बोलू सुद्धा शकत नाही. काय टाप आहे त्याची बोलायची. नवरा बायकोची भांडणं झाली तर मेसेजवर बोलतात. ती बायको रुसलं की हिकडूनच मेसेज करतो हाय, तिकडून रिप्लायच नाही. ते मुजीदच नाही ना, त्याला माहिती ही गाई बनायचं आहे. ती हिकडून हाय यार मरचिनला का हाय हाय करू करू, इकडून हाय आणि तिकडून रिप्लायच नाही. किंवा परत लगेच म्हणतो काय झालं रोसायला, लगेच ते तिकडून चिन्ह पाठी तोंड वाकडे केलेलं. ही हु लय बेकार आहे बरं का. सगळ्या भांडणाची सुरुवात हुपच नाही. हो म्हणलं की इकडून चिन्ह पाठवतो व्हॉट्सअपवर, कानाखालीच टाकीन, लगेच तिकडून चिन्ह पाठवते, डोळ्यातून पाणी आलं, मला मारू नका मोबाईलवर. आणि मोबाईल ठेवून सणासन सणासन लावणार पण कानाखाली. हाणायचं तर लांब बोलू शकत नाही. शेतकऱ्याचं तसं आहे का, भांडणं करतात आणि जोडीनं कीर्तनाला बी येतात. हे शेतकऱ्याचं असं आहे, तुम्ही आम्ही खेळी मिळी. हा, त्याच्यामुळं शेतकऱ्यापेक्षा शेतकऱ्याची बायको कामाला खंबीर आहे म्हणून आपले प्रपंच टिकू नयेत. विठ्ठल ही स्त्री शक्तीची ताकद आहे म्हणून तर सरकारने त्यांना पगार सुरू केलाय. 1.5 घ्या पण शांत व्हा. लाडक्या बहिणी केवायसी केली का? करून घ्या, फुकटचं सोडू नका. आयशा लाभाचा चुकला तुका म्हणे कायमचा वाया गेला. हा, मध्ये 2 हप्त्याला उशीर झाला तर काय काय बहिणीले टेन्शन मध्ये गेल्या, मलाच फोन करायच्या, माऊली हा हप्ता. अगं मला सप्ता बघ ना, हप्ताच कवर. आणि लाडका दाजी मेला आधार केंद्रावर जाऊन माघारी येऊ OTP येईना, लॉग इन व्हायना, वेबसाईट हँग झाली, त्याला काहीच मिळ लागा नाही. म्हाताऱ्या कोताऱ्याने काला नंबर लिंक केलाय दावा, त्यांना लिंक लागला, नंबरच्या लिंकचा काय येतं. लाडका दाजन बहिणीचं भावाले प्रेम असं. संसारा बघा महिला म्हणजे किती चिकटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवरच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळ करतात, माहेरला जातात, साडी घेताना का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली.
घेईन ग घेईन, त्याला बिड्या वडा मिळाला ना, तो मला साड्या घ्या मोकळा का तेव्हा. रांग जाताना सांगत आता खायचं एकाचं आणि गायचं एकाचं, आणि वरून मालकाला साडी दाखवली, भावाने घेतली, आणि ते मी म्हणतो छान आहे यार, तुझाच माल आहे. कपडे धुताना नोटा कुठं गायब होते बघत जा. नवऱ्याच पैसे चोरीतात आणि तिकडे जाऊन 2 पिवळं मनी करून आणतात, आणि इकडे आल्या म्हणतात माझ्या भावानी मनी केला. अरे त्याच्या मनी नाही ध्यानी नाही, आणि तुम्हाला मनी करा त्याच्या खिशात तर मनी पाहिजे, आणि तेव्हाच भिकार भाजण्यामध्ये बोंबलत फिरतो, तुम्हाला कधी मनी करायचा. असले तर ह्या लाडक्या बहिणीत. आणि एक वाक्य सांगतो आता, चोरून करा पण भावावर प्रेम करा. ते प्रेम आता राहिलं ना जेमनीला मार्केट आल्यामुळं. बहिणीने एक वकील गाठला आणि भावाच्या विरोधात अर्ज टाकला तर भाव सुद्धा लॉक होतोय. पैसा आज असेल उद्या नसल, नाते आयुष्यभराचे आहेत, पैशासाठी नाती तोडू नका. विठ्ठल हो, श्री शक्ती अद्भुत शक्ती. म्हणून स्त्रियांना नावं ठेवण्याचा कुणाचा अधिकार नाही. आमच्यातली काय काय मंडळी महिलांना नावं ठेवतात की एखादी गोष्ट महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तरी कृष्णाला म्हणावं घे बरं डायरेक्ट अवतार, जमलं का? आधी देवकी मातेच्या कुशीत राहावं लागलं, मग अवतार घ्यावा लागला. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. विठ्ठल हो, नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये पंढरपूरमध्ये चाल कोणी म्हणावी हा सांगण्याचा अधिकार एका स्त्रीचा होता. चाल सांगायचा अधिकार कोणाचा? जनाबाईचा. ही स्त्री शक्तीची पावर आहे. सुद्धा मला सोन्याची नगरी कोणी दिली? लक्ष्मीने. हे तर आपला मूळ विषय चालू आहे. आणि देवा तुम्ही काय बाता हाणता? मी दिली. शब्द माघारी घ्या म्हणले. द्रौपदीच्या संकटामध्ये कुणीच धावून आलं नाही. बोला का? मी द्रौपदीला 999 साड्या पुरवल्या. देवा साड्या पुरवल्या जगाला सांगतो. तुमचं बोट कापलं त्यावेळेस स्वतः त्याने स्वतःच्या साडीचा पदर फाडला आणि तुमचं बोट बांधलं. हे तुम्हाला दिसलं नाही का? पदराकडून साडी फाडणं ही काय सोपं काळीज आहे का? तिकडून डिझाईन जी असं असती. हा पदर म्हणतात त्याला. किती जीव लावतात मावल्या साड्याला. आता सक्रात झाली. तुम्हाला खरं सांगा, आपले सण आहेत ना, हे विधी राहिलीच नाही. माझ्याकडे साड्या किती आणि सोनं किती हे प्रदर्शन करण्याचा दिवस म्हणजे सण. हा, आठवड्यातून एकदा बाजार असतो बघा, तसं ही माझ्याकडं काय हे दाखवायचं. नतला झटकान एकीने 5000ची साडी घेतली सक्रातीला नवीन. गाव बी इतकं नमुन्याचं होतं, कुणीच विचारलं नाही साडी केवढ्याची. किती खतरनाक गाव असेल बघा ना तुम्ही. इतकी खचली ती बाई मनात. 5000 मातीत घातलं मॉनिटर आवाज, आणि कुणीच विचारा ना. रागाने घरी निघाली आणि दारात कुत्री बसली म्हणे. हिने होऊन कुत्र्याच्या शिपटीव पाय दिला आणि कुत्री म्हणली क्वाय, आणि ही कुत्रीला बोलती क्वाय काय करते 5000ची यान. कुत्रीला आरतीला काय घेणं, 5ची घाल नाही तर 50ची घाल. स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी माणसं कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. सणांचा विषय. पदरा करून साडी फाडली होती द्रौपदीनं. त्यावेळी दिसला नाही का त्याचा उपकार? आणि आता सांगता का? द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेस मी सगळं संकट निवारण केलं. अगोदर घेतले नंतर दिले. ही देणगी नाही, याला व्यवहार म्हणायचं. विठ्ठल आणि आता म्हणता का आम्हाला मागा? येड्यात का आम्ही? आमच्याकडे काय तुझा बायोडाटा फाईली नाहीत का? ज्यांनी मागितलं त्याचं पटांगण करून टाकलं, आणि आता मी सापडला का तुमच्या गळाला? काहीतरी मागा. तो कोंबार आहे, मागचं सोडा. आज इतका तुमच्यावर प्रसन्न नाही. तुमचा शब्द माझा पदर झेलायला तयार आहे, फक्त तुम्ही मागणी करा. आणि तुकोबाने सांगितलं, अंतकरणामध्ये खरी उदारता असल आणि मनगटामध्ये देण्याची दानत असल तर माझी एकच इच्छा आहे, जन्मांतरी हरिदासाच्या घरामध्ये मला पुन्हा 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 जन्म द्या. एक प्रश्न आहे बर का. मागणी कुणाला केली? हरीला. आणि मागणी काय? हरिदासाची घरी. म्हणजे हरीच्या समोर उभं राहायचं आणि हरीच्या दासाच्या घरी जन्म मागायचा.
उघड उघड हरीचा अपमान. मागणी अहो हरीच्याच घरी जन्म मागा ना, पण मागणी काय हरिदासाचे. मग हरीच्या समोर उभं राहून हरिदासाच्या घरी जन्म मागितल्याच्या नंतर हरीला कमीपणा वाटत नाही. याचं कारण हरीलाच हरीचं घर आवडत नाही. मग आणि जर हरीला हरीचं घर आवडलं असतं तर हा भंग निर्माण झाला नसता. ज्या सुखा कारणे देव बेडा भला, ज्या सुखा कारणे, ज्या सुखा कारणे देव बेडा भला, सुखा कारणे देव बेडा भला, सुखा कारणे देव बेडा भला, ज्या सुखा कारणे, ज्या सुखा कारणे देव बेडा भला, ज्या सुखा कारणे देव बेडा भला, या सुखा कारणे देव बेडा भला, या सुखा कारणे देव बेडा भला. वैकुंठ सोडून संत सजनी राहिला, संत सजनी राहिला, वैकुंठ सोडून संत सजनी राहिला, वैकुंठ सोडून संत सजनी राहिला, या सुखा कारणे देव बेडा भला, या सुखा कारणे, या सुखा कारणे देव बेडा भला, या सुखा कारणे देव बेडा भला, सुखा कारणे ज्या सुखा कारणे येणा झाला देव, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ हे झालं हरीचं घर आणि संत सदनी राहिला हे झालं हरिदासाचे घरी. नावडे वैकुंठ शेषाचे शयन. आवाज बदल झाला बोलताय. मॉनिटरच्या रिटर्नचे आवाज आहे थोडे. संत सदन आवडले याचा अर्थ देवाला सुद्धा हरिदासाचंच घर आवडतं. हरीचं घर म्हणजे मुक्ती आहे, वैकुंठ आहे, मोक्ष आहे. पण हरिदासाचं घर म्हणजे भजन आहे, भजनातला आनंद आहे. नको मुक्ती नको मोक्ष न लगे मुक्ती संत संग न लगे मुक्ती धन संपदा. या गोष्टीची गरज नाही आम्हाला. तुझ्या घरी जे आहे ना कल्पतरू चिंता म्हणून हे हरीचं घर झालं काय, त्याची गरज आहे आम्हाला. आम्हाला भजन पाहिजे. तुका म्हणे येतं भजन प्रमाण काय थोरपण जाळवे ते. संताच्याच घरी का हरिदासाच्याच घरी का तेथे राम नाम होईल श्रवण. देवाला सुद्धा पंढरपुरात एक दिवशी कर्मना देवाला बी लय वाईट वाटलं. ह्या जगात नजर टाकली देव खचला. देव सुद्धा खचतोय अशी सध्या माणसं वागायला लागलेत बरं का. काय खऱ्याला किंमत राहिली, खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गाठकाळी, गरीबाची फाटली जुहळी, उसाला ना टोळी, मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडली साखर, गरीबाला मिळाला भाकर, शेतकरी राजे असून बी झाल्या नौकर. आमच्या अशात 2000चं बंडल ज्याच्या खिशात, 50 एकरवाल्याचं नाव दारिद्र्य अशात. गुत्त्या येतो पुलाचा गुत्ता, पुलाच नुसती वाळूच घातली, सिमेंटचा नाही पत्ता, पुलच पादला उडघातन होता होता. इंग्रजांचे पुला अजून टिकून आपले धडाधड पडायला लागले. काय राहे क्वालिटी दर्जा राहिला. त्या बीडची एक बातमी आली होती. डांबरी रोड झाला त्या बाईने अशा खुरप्याने खुरपला होता. असं खुरपलं तरी डांबरी निघत होता. मग कोणत्या क्वालिटीचा डांबर असेल बा. हा रोड माणसं डांबरी झाली, रोड उचकटायला लागले. खुरप्याने कुठे डांबरी उचकटत असतोय तो. काय क्वालिटी आणि काय कुठलं खावं किती खावं हे सुद्धा कळना लोकांना. काय अवघड. आणि काय लय अवघड झाले. मला तरुण मुलांना आईबाप सुद्धा नको वाटतात. कलियुगामध्ये रागोला मिळाली महिना त्याच्या देहनातूनच जाईना. मी म्हणतो नका का देहनातून जाईना, पण आईबापाचे नको ना करू जाईना. आईबापाला लावतो कामाला, सासऱ्याला नेतो 4 धामाला. कधी आनंद होईल प्रभू रामाला. विठ्ठल अहो त्या जपानमध्ये चोर पकडा मशीन आली. 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेले. 1 तासात 2000 चोर सापडलं. आणि चोर पकडा मशीन भारतात आणलं. अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोराचा तर मिळच नाही, मशीनच नेलं म्हण. नुसत्याला बड्यान काय सांगाव. भारतात बूट पॉलिश करा माणूस आहे. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन इको कमी ठेवा बोलताना. अशा बॉक्स सारख्या मशीन चौकात ठेवलेला. जायचं मशीनीत पाय ठेवायचा, तर मशीनमधून प्लास्टिकचा तर बूट पॉलिश करतो. तेव्हा हात आज जातो, तेव्हा पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा, मशीनमधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. ही काय पंगत आहे का कोणी यान फुकाट खाऊन जा. अडे बाईचे
खिशातून नोट काढायची, बॉक्सात टाकायची, मग तुमचा धरलेला पाय ते सुटते. चौकात मशीन, दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथे गेला आणि त्याने ती मशीन बघितली आणि डोकं लावलं, गेलं आणि मशीनमध्ये पाय ठेवला. मशीनमधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली. फुकट. त्या मशीनची अकलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केला. मला आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकाला कळाला भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपली काय इतकी शुभे लय आग हवेत म्हण. काय 10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. धाराधारी वडावडी आपटापटी उचला उचली पळापळी भुकाभुकी थुकाथुकी, ह्याचे आली त्याचे गेली, हे राहिला, हे वकलान भुकलान आडलान धिंगाणान उडाला. नुसते असले तमाशे चालू आहेत. काय पॉझिटिव्ह राहिले का बातम्या तरी? नुसते निगेटिव्हच हो. ही जगात नजर टाकले की देव सुद्धा खचला. काय जातोय म्हणली, पोटात होते जाऊ म्हणली, एक वेळ कर या दुःख वेगळे, देवा तुझं भजन करीन. आणि बाहेर काढले की म्हणायला लागले, कसला देवन कुठून देवन, मला मानायचा काय संबंध आहे, त्यांनीच मला मानलं पाहिजे. देव खचला आणि देवाला टेन्शन आलं. आणि मग नामदेवराय म्हणले, देवा तुम्हाला जरा आराम करायचा. नाथबाबांच्या घरी दत्त महाराज चौकदारी करतात. लक्ष्मी वाडा सारवून घ्यायला. आणि नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळ्या व्हायच्या, रोज. आपल्याकडं सणाला सुद्धा होत नाहीत पोळ्या आता. अलीकडं सण येतात आणि सण निघून जातात. सण गेल्यावर काय म्हणतात, सण होता काय ग? अगं त्याला कॅलेंडरवर ध्यान ठेवू ना, व्हॉट्सअपवरच ध्यान ठेवल्यावर सणाचा काम मेळ लागायचा. रोज पोळ्या सुद्धा अशा होत्या. पोळी गुळवणी टाकली तर पोळी जाग्या विकरायची को कमी. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं नाही. आताच्या पोळ्या, आमचे एक मित्र एका गावात जेवाय गेले, त्याचा अंगठा मुरगाळा पण पोळी तुटले नाही म्हणून. अरे काय लबरची का काय लय जड असतात म्हणा. काय काय स्वयंपाकाला एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळकेवाडी, मध्ये करपेवाडी, वर कोरडेवाडी. मग मेथ्याने नेमका कोणचा भात खायचा? जळारलेला का करापलेला? नवीन मुलींचा तर स्वयंपाकाचा विषयच नाही. एका पोरीचं झालं लग्न, तिला स्वयंपाकाचा कसलाच मेळ नव्हता. युट्यूबवरून स्वयंपाक निम्मा केला. आणि आमटीच्या टायमिंगला मोबाईल स्विच ऑफ झाला. मिरच्या किती टाकाव ह्याचा अंदाज लागणार. पण म्हणले आमटी झणझणीत झाली पाहिजे. कमीत कमी माणसं गणे 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मारती का काय माणसं? 6 माणसाला 60 मिरच्या वाटल्या. नुसती मिरच्याचीच आमटी. म्हातारे किचन खोलीत आले, भाजीचा कलर बघितला. तिने कलरवरच क्वालिटी ओळखली. म्हातारे म्हणले मला भूक नाही. माझी शिवरात्र म्हणली. नवरात्रात मला नाही जेवायचं म्हणजे तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नसता उड्याच हाणायचा. बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणे मरची नको खावलंय तिखट आहे. हे म्हणा मी खाणार. आई म्हणे मग तू जाणार. पहिलाच घास खाला. कानातून दुरून डोळ्यातून गळा पाणी गळाल. त्याची बायको जवळ म्हणली होय व भाजीत काही कमी जास्त नाही ना. हे मला नाही भाजी जगातोच 1 नंबर. मग डोळ्यात कसं काय पाणी आले ते मला आनंद असतो. मग देऊ का अजून थोडी? नको म्हणलं. हेच आनंद बळच पचवलाय मरण म्हणला. काय स्वयंपाकन काय तर लय अवघड झालंय. त्याच्यामुळे एक वाक्य सांगतो. महिला मंडळ, नामदेवरायांच्या पंचक्रोशीतले आपण माणसं आहेत. नामदेवराच्या कुटुंबात 14 माणसं आहेत. पण विचार एकही. गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बाप लेक. त्यांची अभंगात नावं गेली तर कुटुंबात एकी होती. मायबाप आपल्या कुटुंबात एक विचार ठेवा. म्हणून माझं ब्राह्मण काकाला सुद्धा नेहमी सांगणे, लग्न जमविताना मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काही नसतं वय ते कसलं बी असू त्या समजूनच घेतं. त्याचं लय हाल होत्यात. ते आईकडे गेलं की आईसारखंच बोलत, बायकोकडे गेलं की बायको सारखंच बोलतं. आईला म्हणतं तुझंच खरे, बायकोला म्हणतं तुझंच खरे. दोन्ही संघ आले की म्हणतं बाहेरच बरं. मरण का? आईला बोलावतं बायकोला रागन, बायकोला बोलावतं आईला रागन. मित्रांना फोन करावं ती प्यायला पैसे मागत. म्हणजे चौकडूनच जाम झाले. त्याला काहीच सुधारणा नाही. त्याचा गुतुडा होऊन बसलाय डोक्याचा सगळा. म्हणून मुलांना 3 वाक्य सांगतो. आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द लय थोडेत पण मोजकेच, आणि जे खास शब्द असतात ते थोडेच असतात. त्याच्यामुळे हे तत्व लक्षात ठेवा. मागा आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, आणि व्यसनापासून दूर राहा. कुटुंबात एकी ठेवा. सासूने सुनाला एक माना, सुनेने सासूला आई माना. सध्या कौटुंबिक वाद अख्खा गावाचा कारभार हाकवतो, पण घरी गेलं की कुत्रा ऐकत नाही त्याचं. च्याव चौकडून जाम झालं. घरात सुद्धा शांतता वाटली पाहिजे ना. दया क्षमा शांती तेथे देवाची. देव घरी येईन ना पावे दाहोण्या घरान राहे धरून याथारा. समजून घ्या, जगामध्ये परिपूर्ण माणूस अजून कोणीच नाही. सासू बी नाही, सून बी नाही, बाप बी नाही, लेक बी नाही. एक तरी अवगुण असतोच. त्याच्या अवगुणाचं भांडवल करू नका. त्याचे गुण पहा. चूक झाली तर समजून सांगा.
तर कुटुंब टिकणार आहेत. आणि कुटुंबात टिके असेल तर गावात वजन असतं. पण जुन्या म्हाताऱ्या काय काय लयच आगाव असते. तू एक म्हातारी दररोज इष्टीत बसायची, रोज कंडक्टरच्या शेजारीच बसायची आणि कंडक्टरला मुठमुठ काजू बदाम खायला द्यायची. 3 महिने त्याने काजू बदाम खाल्ले, त्याचं 22 किलो वजन वाढलं. फुकटचं गवलं मरणाचं चोपलं त्याने. 3 महिन्याने कंडक्टर मला, आजीबाई होय मला फुकट काजू बदाम तुम्ही का खायला देत होता? म्हातारे म्हणले, बाबा माझं वय झाले 90 आणि माझ्या तोंडात एक बी दात नाही, पण मी दररोज काजू बदाम खाते. पण काजू बदाम नुसतं चुगडून चुगडून फेकून देणं बरं वाटत नाही, म्हणून चगळल्याला तुला देते. त्याने चालू इष्टीन तर उडी टाकला. भीक मागतो म्हणलं, पण म्हाताऱ्याचे संगत नको. आता असल्या म्हाताऱ्या तरी घरात सांभाळायचं एवढं सोपं आहे का? समजून घ्या आणि कुटुंबात एकी ठेवा. विठ्ठल आणि रोज पोळ्या. इथं विषय चाललाय नाथ महाराजांच्या घरी. त्या पोळ्या खाण्यासाठी आलता गावबा आणि नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित. तो एक दिवशी नाथ महाराज आम्हाला राहिलेलं रामायण कोण लिहिन म्हणले माझा गावबा. म्हणले तेव तर भोळा आहे, असू दे भोळा, नाहीतरी देव हा भोळ्यालाच भेटत असतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविका, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची. अभिमाने से गर्भवत, अभिमाने से गर्भवत, अभिमाने से गर्भवत, हरिमुखी गाता हरपणी चिंता, हरिमुखी गाता हरपणी, हरिमुखी गाता हरपणी चिंता, हरिमुखी गाता हरपणी, हरिमुखी गाता हरपणी चिंता, हरिमुखी हरपणी चिंता, हरिमुखी गाता हरपणी चिंता. त्याला म्हणायचं रिदम. बसणारे म्हणत्याने का धावत येतात एकमेकाच्या अंगावर. आमची काय डोकी चक्रम झाले ते का काय धावल. ह्याला लय घासावं लागती. हे एवढं सोपं नाही. हे झेलायचं सुद्धा सोपं नाही. पण मागचे सुद्धा वजनदार आहेत. गाणारे वजनदार, वाजवणारे तगडेत, ऐकणारे सुद्धा टाव करून काय चालले रे ह्यांचं नेमकं. आमचं काहीच चाललं नाही. बोहळ्या माणसाला देव भेटतो हे चालू आहे. हरिपद प्राप्ती बोहळ्या भाविकाशी, अभिमानी अशी. म्हणजे तो भोळा आहे गाव बा, असू दे भोळा. भोळा असाव पण गाभोळा नसाव. गाभोळा माहिती का? अर्धा पिकला ना अर्धा कच्चा. सगळ्यात बेकार जात ही अर्धवट ज्ञानाची. विद्वान परवडला ते भांडणं करीत नाही आणि मूर्ख परवडला त्याला भांडणं कशी करायचं कळत नाही. भांडणाचा नाद कुणाला ज्याला थोडं कळतं का ते जास्त वळवळ करतं. 2-4 पुस्तकं वाचणारेच आम्हाला भेटतात महाराज. मी म्हणलं मग तसं येड्यावाने का करतो? सहज बोल ना महाराज. म्हणलं बोल, काय प्रश्न आहे? म्हणला महाराज कीर्तन करताना धोतर का घालता? मग काय बरमुड्याव करू का? नमुन्या तू बरमुडा घालून कुत्री घेऊन हिंडतो, आम्ही टाळकरी घेऊन कीर्तन करतो. आणि असली काय डोकं लावत्यान. जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता? म्हणलं मग यात येऊ नाही म्हणून. एक मला हर्री पटत काय म्हणलं तुझ्या आज्याचं चरित्र आहे. तुकाराम महाराजांना न्यायला विमानाला तर कुठं उतरलं? तुझ्या बापाच्या रानात. अहो जशाच तसंच वागावं लागते. ह्यांना काय बेहायचं काम आहे? ह्यांनी का वारी केली का? माळ आहे का ह्यांच्या गळ्यात? ह्यांनी का गण लावला का? आळंदी कधी ज्ञानेश्वरी वाचली का? तू आम्हाला प्रश्न विचारणारा कोण? तुझी लायकी काय? आमच्यातले जे भीष्माचार्य आहेत त्यांनी आम्हाला शिव्या देऊ दे, आम्ही सहन करू. तुला बायको नीट बोला ना, तू वारकऱ्याची गावात माप काढितो का? आमच्यातले तज्ञ त्यांनी बोलू द्या, पण तुझी पात्रता काय? हे असले नमुने वाढले तर हे असंच का नुसत्या खपल्या काढायच्या? गावात एखादा वारकरी वाढला की टुचून बोलायचं. हे पाराव बसलेले नमुने, चौकातले, टपरीवले, पुला खालचे, गावचा सेंटर जिथं असून तिथं जी टोळ भैरव गँग असते ना, ही गावात धिंगाणा करायसाठीच बसलेली असते. वारकरी एखादा झाला की लगेच चला आता काय गंधन वकान हरिपाटन काकडा. आधी त्याला पिऊन वाकडा होत होता आणि आता उठा उठा साधू संत. आधी तर उठायलाच डहाब्यावर जात होता प्यायला ना आता साधू संताला लागला का उठवायला. ते म्हणतो नसते घातली तर बरं झालं असतं वा. पहिलं पियत होतो मला करून बोलत नव्हतं, तर बोललं की हानीत होतो. आता पियता येईना ना हानता येईना.
आता सहन करा तेजो नियाजन भक्ती करा. तुका म्हणे हास्य जन नाही कान तैठ आहे. तुका म्हणे निवांत राही पाहिले पायी परते. लोकाचा लोड घ्यायचा नाही. परमार्थ आपल्या मस्तीत आणि परमार्थाच्या शिस्तीत करायचा. विडल पोहळाय गावबा असू द्या. त्या गावबाला जवळ बोलवलं. ऐका, नाथ महाराजांनी कृपा कटाक्ष न्याहाळलेले ना आपुल्या पदी बैसवले. निरक्षर असणारा गावबा पोळ्या खाण्यासाठी आलेला होता. त्या गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. आणि आजही पैठणला नाथ महाराजांच्या मंदिरा शेजारी मंदिर कोणाचं आहे? त्या गावबाचं मंदिर आहे. पोळ्या खाण्यासाठी आलेला गावबा संत पदाला प्राप्त करून दिला का? हरिदासाच्या घरी राहिला तर तो सुद्धा हरिदास झाला. म्हणून तुम्ही मागा म्हणताय तर हेच द्या अभंगाच्या दुसऱ्या चरणा मनसी. वा, मस्त टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. बेस कमी करा, कडक करा. गुलाबाच्या फुलावानी दिसायला लागली सगळ्याशी टवटवीत. नाही तर पार सूर्य फुलावानी माना टाकले होते काय काय नाही सुरुवातीला. मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. एक वाक्य आहे का? हरिदास म्हणजे खऱ्या अर्थाने संत संगत सांगितलेले आहे. परमार्थात राहून सुद्धा अनेक माणसांची चुकीची पावलं पडली. पण छत्रपती शिवाजी महाराज राजकारण असून सुद्धा चुकीचं पाऊल पडलं नाही. कारण तुकोबऱ्यासारख्या संताची घडलेली संकट. यालाच म्हणायचं संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. महाराष्ट्राचा राजा तुकोबऱ्यांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता. आणि तुकोबरांना गुरु म्हणून घेताना त्यांची सेवा करताना छत्रपतींच्या मनामध्ये तीळ मात्र संशय निर्माण झाला नाही. जाता लाज नको म्हणे. संत सेवा करताना संतांना दंडवत लोटांगण घालताना माझ्या मनामध्ये तुकोबरे म्हणतात शंका निर्माण होऊ देऊ नको. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने आपल्या जीवनामध्ये घ्यावा. राजेंच्या आवडीचा विषय म्हणजे कीर्तन. आणि म्हणून त्यांचे मावळे आपण स्वतःला म्हणून घेतो तर आपण सुद्धा कीर्तन परंपरेशी जॉईंट व्हावं. मग ते श्रोत्याच्या माध्यमातून टाळकऱ्याच्या माध्यमातून ही परंपरा जपण्याचं काम आजच्या तरुण पिढीच्या खांद्यावर आहे. आणि छत्रपतीला घडवण्याचं काम माझ्या जिजाऊ मातेने केले. कसे घडलेत राजे? हॅलो ठीक माझी जाबुने ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी. कशी होती तलवार? हॅलो आवाज ऐकू. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथं. हा हा फुटन होय नाही आलं शेवटला आता काय नाही. शिवाजी महाराजांचे चौका चौकात गावागावामध्ये पुतळे का आहेत? 400 वर्ष झालं अजूनही छत्रपती जसे तसे आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांचे प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. जातीपातीचं राजकारण छत्रपतीने कधी केलं नाही. 18 पगड जातीतली मावळे एकत्र केली. आणि म्हणून सध्या जे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण हे जातीपाती माणसं पेटवायची कामाचं हे डोक्यातनं काढून टाका. आज हजारो माणसं आहेत. नजर जाईन तिकडं माणसं जाईल चारही बाजूला. 18 पगड जातीतली माणसं आपण मांडीला लावून बसलो. हे माझ्या ज्ञानोबारांच्या दरबाराची ताकद आहे. दुसरीकडे हे शक्य होऊ शकत नाही. एवढ्या माणसाची जर आता ह्या नगरपालिकेला एखाद्या नगरसेवकाला सभा घ्यायची असली तर 20 लाख खर्च झाला असता. इतकी माणसं गोळा कराय तरी आली नसती. आली तरी गप बसली नसती. जातानी बॉम्बाली असती. 500 ठरलं 200 मिळालं. ज्यांनी सभा ठेवली त्याचं वाजवून गेली असती. आज एवढा समाज एकत्र झाला. हे माझ्या वारकरी संप्रदायाची पावर आहे मायबापा. आणि म्हणून हे परंपरा तरुणांना जपा. तरुणांनो लढा रे लढा. व्यसनांना जमिनीत गाडा. कुविचार मनातून काढा. तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो लढा रे लढा. अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा. शत्रूच्या पाडी तो दाडा. त्या सैनिकां समान आणण्याला भेडा. तरुणांनो लढा रे लढा. लढायला शिका त्या जवानांसारखं. ते उभेत आर्मीतले जवान म्हणून आपण बसतोय. ते जागेत म्हणून आपण झोपतोय. रात्रंजे डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करतात. त्यांच्या जीवावर इकडे आपण सप्ते यात्रा महोत्सव सोहळे करतो. त्या जवानांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी.
आपली लेकरं बाळ सुखाने खेळावीत म्हणून कुणीतरी लेकरा बाळांचा त्याग केलाय, आणि आपले सण धुमधडाक्यात होय म्हणून कुणीतरी सणांचा त्याग केलाय. ह्याची जरा जाण ठेवा. आणि आर्मीत लेकरं कुणाचीत? तुमच्यासारख्या सर्वसामान्याचे, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, वारकऱ्याचे पोरं आहेत आर्मीत. एका तरी आमदाराचा पोरगा आहे का आर्मीत? नाही. खासदाराचा नाही, मंत्र्याचा नाही. तुम्ही तर भाषणाले ठोकेत, आम्हाला समाजसेवा करायची. आमची लेकरं करतात, ही कोणती सेवा आहे? हे बी सेवाच आहे ना. आहे का जिगर? पोटचा गोळा देशासाठी दान करण्यासाठी जिगरबाज बाप असावा लागतो. तो माझा शेतकरी कष्टकरी माझा स्वतःच्या पोटचा गोळा देशासाठी त्याने दान दिलाय. म्हणून लाल बहादूर शास्त्रींनी नारा दिला, 2 माणसं देशाचा का नाही, जय जवान जय किसान. 2 माणसं जपा, शेतकऱ्यांनी माझे जवान. आणि म्हणून आज तर बाण मुलं आहेत. तुम्ही धर्म परंपरा टिकवा, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, आईवडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा. बापाचे इष्ट ठेवून मजा करायच्या नाही, स्वतःच्या मनकाटाचे धमक जगाला दाखवा. विश्व थोडा असू द्या, पण स्वतःच्या डिरिंगवर पाहिजे, ह्याच्या त्याच्या प्रकाशानं चमकायचं नाही. हे तुमच्यात ताकद आहे. तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं, देशातली सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे ही युवा शक्ती आहे. तरुणांनी जर एकदा काम हातात घेतलं तर ते यशस्वी करून दाखवत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सोशल मीडियावर जरा कंट्रोल ठेवा. मोबाईल किती वापरावा ह्याला मर्यादा ठेवा. 24 तास जगात काय चाललंय ते मोबाईलमध्ये बघतो. तुझं जगाने बघावं असं स्वतःचं विश्व निर्माण करा. ह्याचं त्याचं बघू नका. तुमचा जगाने आदर्श घेतला पाहिजे. आदर्श मोठ तुमचे आयडॉल कोण आहेत? विवेकानंद, शिवाजी महाराज, संभाजी महाराज. हे आदर्श तुमच्या जीवनामध्ये ठेवा. आपलं गाव सर्वांगानं सुंदर असावं. गावामध्ये शिक्षणाचा दर्जा, जिल्हा परिषद शाळा असेल त्याचा दर्जा वाढला पाहिजे. पाण्याच्या बाबतीमध्ये, निसर्गाच्या बाबतीमध्ये, वृक्ष संवर्धनाच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपलं गाव सर्वांगानं सुंदर व्हावं. यासाठी गावातल्या तरुण मुलांची फळी निर्माण होणं गरजेचं आहे. पुरी गावात मारुतीचे मंदिर होते, मंदिराच्या शेजारी तालीम होते, असे शड्ड वाजत होते. मारुती सुद्धा खुश होत होता, माझ्या गावात माझ्यासारखे शरीर वाजरायचे पहिलवान घडते. ते तालमी गेल्या, लेझिमचे खेळ गेले, संस्कृती आपली मातीची बुडत चालली. तरुण मुलांनी जरा विचार उच्च ठेवा. शरीर संपदा कमा, विचाराची संपदा कमा. तुमच्यामुळं तुमचा बाप समाजात फिरताना त्याची मान असे उंच झाली पाहिजे, छाती फुगली पाहिजे, लोक म्हणले पाहिजे ती तहसीलदार झाला ना, ह्यांचा मुलगा आहे बरं का. हे तुमच्या मनगटात ताकद आहे. आणि असे उच्च विचार जर तुम्ही ठेवतान तर तुमची लग्न होते. नाही तर कुंभमेळा 6 महिन्याला घ्यावा लागेल. ट्रकनी नवर देवत काय का गावात ट्रकनी. आणि तुम्हाला खरं सांगतो, मी जेमनीचे एजंट बघितले, गाड्याचे एजंट बघितले, पण सध्या नवीन एजंट जन्माला आलेत, लग्नाचे एजंट आहेत. 3-3, 4-4 लाख आणतात. पुरीला लाख देतात, मध्ये 2-3 लाख दाबी त्यात. कुठून पुरी आणतात काय माहिती. बघा, कोणाला जर या धंद्यात उतरायचा असेल, चांगला स्कोप आहे, पण स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे. कारण पैसे देऊन आणले ते नांदली पाहिजे. नाही नांदल्या मधल्या दलाला इतके तुडीवते लोक, हे कसं काय नांदा नाही बो. आणि पैशावाली कुठं नांदत असते का? सोनं गुंडाळून निघून जातील. बायको निघून गेल्या हे म्हणतो महाराज, दिंडीचं प्रस्थान कधी, मला दिंडीत यायचं. आता क्वालिटी कमा, ह्याच्या त्याच्या मागे लागायची गरज नाही. जग तुमच्या मागे लागलं पाहिजे, हे तुमच्या मनगडात धमक आहे. त्यासाठी शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या. त्यांनी सुद्धा तुकोबारांची सेवा करताना मनामध्ये संशय निर्माण होऊ दिला नाही. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे, आणि ही परमार्थाची सेवा कर.